तर सांगली जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे। सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल हाती येतोय। अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजयी झालेले आहेत। तासगाव पंचायत समितीच्या पेड गणातून त्यांनी विजय मिळवलेला आहे। अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजयी झालेत। सांगली जिल्ह्यातला हा पहिला निकाल हाती येतोय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद शेंडगे हे विजयी झालेत। सांगलीतल्या एकूण 61 जागांपैकी पहिला निकाल हाती आलेला आहे। तिकडे रायगडच्या पनवेलमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। कमला देशेकर विजयी झालेले आहेत। भाजपचा विजय आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। बघा, पनवेलमधला निकाल आपल्या हाती आलेला आहे। कमला देशेकर यांनी विजय मिळवलेला आहे। रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधनं हा पहिला निकाल भाजपच्या बाजूने भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवलाय। पनवेलमध्ये भाजपनं खातं उघडलंय। रायगडच्या पनवेलमध्ये भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवलाय। कमला देशेकर या पनवेलमधून विजयी झालेले आहेत। पनवेलमध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि आपण बघतोय पनवेलमध्ये भाजपच्या कमला देशेकर या विजयी झाल्या। मात्र त्यांच्या विजयानंतर कशा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केलेला आपण ते बघतोय। तर आणखी एक ब्रेकिंग, सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल हाती आलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद शेंडगे हे विजयी झाले। तासगाव पंचायत समितीच्या पेड गणामधून त्यांनी विजय मिळवलाय। बघा, 61 जागांपैकी पहिला निकाल सांगलीतून आपल्या हाती आलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे। सांगली जिल्ह्यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विजय नोंदवलाय। प्रमोद शेंडगे हे विजय झाले। तासगाव पंचायत समिती गणातून त्यांनी विजय मिळवलेला आहे। पेड गणातून त्यांचा विजय झालेला आहे। प्रमोद शेंडगे यांनी जे अजित पवारांचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी विजय मिळवलेला आहे। सांगली जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 61 जागा आहेत। भाजपच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे।